कारण ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत। उद्धव ठाकरे हे आता अगदी काही वेळातच मोर्चासाठी रवाना होणार आहे। तर उद्धव ठाकरे हे आता मातोश्रीवरून बाहेर पडलेत आणि काही वेळातच ते मोर्चेस्थळी दाखल होतील आणि उद्धव ठाकरेंची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। तर आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित असा हा मोर्चा निघतोय आणि या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र पाहायला मिळणार आहे। याच मोर्चासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता रवाना होत आहेत। त्यांची ही दृश्य सध्या आपल्या समोर येत आहेत। अगदी काही वेळातच शरद पवारही या मोर्चास्थळी पोहोचतील। तर दुसरीकडे राज ठाकरे हे सकाळी लोकलला प्रवास करत चर्चगेट या ठिकाणी पोहोचलेले, तेही आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या समवेत या मोर्चास्थळी पोहोचतील। खरं तर आज सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय ते या मोर्चाकडे, कारण हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात, त्याचबरोबर मतदार यादींमध्ये सातत्यानं विरोधकांकडून जो आरोप केला जातोय, मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय, या मतदार याद्यांची सुधारणा व्हावी अशी मागणी ही सातत्यानं केली जाते। याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज विरोधकांनी हा मोर्चा पुकारलेला आहे आणि ही दृश्य सध्या आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे अगदी काही वेळातच आता मोर्चास्थळी पोहोचणार आहे। आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर एकत्र पाहायला मिळतील आणि राज ठाकरे काही वेळापूर्वी चर्चगेट रेल्वे स्थानकावर पोहोचले होते। त्यानंतर ते एका हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहेत। तर दुसरीकडे आता ही दृश्य समोर येत आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरे हे आता मोर्चास्थळी जाण्यासाठी रवाना झालेले आहेत।